पोस्टपार्टम हे काय आहे हे पहिले लक्षात घ्यायला हवं. जेव्हा स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा जन्मापासनं त्याच्या पुढचे 6 आठवडे याला पोस्टपार्टम पिरियड असं म्हणतात. अशा वेळात जर तिला एकटेपणा, दुःख, निराशा असं जाणवलं तर त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. 80% स्त्रियांना पोस्टपार्टम डिप्रेशनचं अगदी पिल्लू रूप दिसतं. पहिले 2 आठवडे किंवा पहिले 3 ते 5 दिवस किमान त्या रूपाला बेबी ब्लूज असं म्हणतात. आईला झोप कमी जाणवणं किंवा तिच्या हॉर्मोन्समध्ये खूप वर खाली होणं आणि बदल घडणं, एका नवीन बाळाशी मानसिक आणि शारीरिक रूपा ऍडजस्ट करणं, या सगळ्या गोष्टींमुळे बेबी ब्लूज होणं हे साहजिक असतं आणि पूर्णपणे नॉर्मल असतं. पण जर त्या बेबी ब्लूजचं मोठं रूप आपल्याला दिसायला लागलं, ज्याच्यात आई बाळाची काळजी सुद्धा घेऊ शकत नाहीये आणि बाळाची काय तर स्वतःची सुद्धा काळजी घेऊ शकत नाहीये, तर त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. तर जर एका नवीन आईला तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही आईला पहिले 6 आठवडे अशी सतत निराशा, झोप न लागणं, स्वतःची काळजी न घेणं अशा गोष्टी दिसत असतील तर तिला पोस्टपार्टम डिप्रेशन असू शकतं. पोस्टपार्टम डिप्रेशन हे बऱ्याच वेळा बाळ झाल्यानंतरच्या पहिल्या 6 आठवड्यांमध्ये होतं. जर समजा एखाद्या आई म्हणजे जन्म देणाऱ्या बाईच्या आईला सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन असेल तर तिला सुद्धा ही कंडिशन व्हायचे चान्सेस जास्ती असतात. म्हणजेच हे आपल्याला आपल्या आई, आजी ह्यांच्याकडनं सुद्धा मिळू शकतं. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला प्रेग्नन्सीच्या आधी किंवा प्रेग्नन्सी दरम्यान डिप्रेशन किंवा अँझायटी असे मानसिक विकार झाले असतील आणि त्यांची बरोबर ट्रीटमेंट झालेली नसेल किंवा तुम्ही औषधं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला नसेल तर तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन व्हायचे चान्सेस अधिक असतात. झोप कमी लागणं, बाळाला व्यवस्थित ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान न करू शकणं, या गोष्टींना डिप्रेशनचे चान्सेस वाढतात. जितकं जास्त एका आईला सपोर्टेड फील होतं, तिच्या आजूबाजूच्या लोकांचा आधार मिळतो, तितकेच तिला पोस्टपार्टम डिप्रेशनचे चान्सेस कमी असतात. आईच्या शरीरात प्रेग्नन्सीचे हॉर्मोन्स एक सर्टन लेवलवरती असतात. बाळ झाल्यानंतर त्या हॉर्मोन्स इतके पटकन पडतात की तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती त्या पटकन पडलेल्या लेवल्सला ऍडजस्ट होऊ शकत नाही. अशा वेळी त्या हॉर्मोनल लेवल्सच्या चेंजेसमुळे म्हणजे हॉर्मोनल लेवलचा बदल असतो त्यांच्यामुळे तिला हे मूड चेंजेस होऊ शकतात. मूड चेंजेस म्हणजेच कधी कधी लगेच चिडणं किंवा दुःखी फील होणं किंवा निराशाजनक वाटणं, या गोष्टींना पोस्टपार्टम डिप्रेशनचे चेंजेस असं म्हणतात आणि त्या हॉर्मोनल लेवल्समुळे पोस्टपार्टम डिप्रेशन घडतं. पोस्टपार्टम डिप्रेशन हे प्रसूतीनंतर सगळ्यांना होईलच असं नाही. 80% बायकांना बेबी ब्लूज म्हणतो ते अगदी पेल्लू रूप दिसून येतं, ज्याच्यात बायकांना थोडे दिवस, जास्तीत जास्त 5 दिवस ते 2 आठवडे निराशाजनक किंवा दुःखी वाटतं. पण जर समजा कुठल्या बाईला 6 आठवडे किंवा त्याच्या पुढेही असं वाटत असेल तर त्या बाईला पोस्टपार्टम डिप्रेशन असतं. साधारण 100% नवीन आयांपैकी 10% बायकांना पोस्टपार्टम डिप्रेशन असं होतं आणि त्या 10% बायकांपैकी 1% बायका ज्या काहीही प्रकारची मदत, डॉक्टरांचा सल्ला, औषधं किंवा थेरपी घेत नाही, अशा बायकांना पोस्टपार्टम सायकोसिस नावाची कंडिशन सुद्धा होते. पोस्टपार्टम सायकोसिस हे पोस्टपार्टम डिप्रेशनचं रौद्र रूप आहे, ज्याच्यात आई स्वतःच्या किंवा स्वतःच्या बाळाच्या जीवाला सुद्धा हानी पोचवू शकते. तर हे सर्वात सिरियस प्रकार आहे पोस्टपार्टम डिप्रेशनचा आणि जर समजा आई अशी चिन्ह दाखवायला लागली तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा व्हावं लागू शकतं. अशा प्रकारचं डिप्रेशन 6 आठवड्यांपर्यंत तर राहतच आणि जर का तुम्ही काही सल्ला घेतला नाही किंवा तुम्हाला लागतोय तो आधार तुम्हाला मिळाला नाही तर हे 12 आठवड्यांपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. सोप्या शब्दात सांगितलं तर तुमचं शरीर आणि मन जोपर्यंत त्या बाळाला ऍडजस्ट होत नाही तोपर्यंत हे सिम्पटम्स राहू शकतात. अनेक बायकांना त्यांच्या बाळाशी आणि त्यांच्या बाळाच्या भोवती त्यांचं आयुष्य सेट करायला 2 वर्षांपर्यंत सुद्धा लागू शकतात. अशा वेळी हळूहळू एक एक बदल घडवणं, स्वतःची झोप, आहार, व्यायाम या गोष्टींकडे लक्ष देणं, ह्यानी हे सिम्पटम्स कमी होऊ शकतात. जर समजा एका नवीन आईला खूप अस्वस्थ किंवा मूडी
असं वाटायला लागलं, तर तिला पोस्टपार्टम डिप्रेशन असू शकतं. तिला खूप दुःख होत असेल, खूप भरून आल्यासारखं होत असेल, मला काहीच सुचत नाहीये असं वाटत असेल, तर सुद्धा असू शकतं. नवीन आया जर खूप वेळा रडायला लागल्या आणि त्यांना बाळाची काळजी नाही घेता आली, बाळाला किंवा स्वतःला हानी पोचवायचे विचार यायला लागले, मी आईच होऊ शकत नाही, हे माझे बाळच नाही, मला या बाळाची काळजीच घ्यायची नाहीये. सर्वात कॉमनली आया असं सुद्धा नंतर सांगतात, मला पहिले पहिले माझ्या बाळाशी कनेक्ट करता येत नव्हतं. मला त्या बाळासाठी ती माया वाटत नव्हती, जी मला एका दुसऱ्या आईच्या डोळ्यात दिसली. ही सगळी छोटी-छोटी चिन्ह पोस्टपार्टम डिप्रेशनची असतात. जर समजा आई स्वतः खात नसेल, झोपत नसेल वेळेवर, स्वतःची काळजी घेत नसेल, विचार करू शकत नसेल, निर्णय घेऊ शकत नसेल बाळाचे, किंवा तिला आठवायला गोष्टी, मेमरी प्रॉब्लेम्स होत असतील, किंवा मॉम गिल्ट जे असं म्हणतात, की मी आई चांगली नाहीये, मी बाळाची काळजीच घेऊ शकत नाहीये, मला हे जमतच नाहीये, मला माझ्या मित्रपरिवाराला अजिबात भेटायची इच्छा होत नाहीये, मला डोकं दुखतंय, शरीर दुखतंय, सारखे-सारखे त्रास होतायत जे जातच नाहीये. तर ही सगळी चिन्ह पोस्टपार्टम डिप्रेशन दाखवत असतात. अशी चिन्ह जर तुम्हाला तुमच्या घरच्या कुठल्याही नवीन आईत दिसली, तर तिला नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगितलं पाहिजे. पोस्टपार्टम डिप्रेशन हा विषय असा आहे, की तुम्ही हॉस्पिटलमधनं बाळ घेऊन जेव्हा निघताय, तेव्हाच तुम्ही डॉक्टरांशी बोलला पाहिजे. मागे सुद्धा आपण बोललो, की काही अशा कंडिशन्स असतात, ज्यांच्यानी तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन व्हायची शक्यता जास्ती असते. जसं की तुमच्या घरात कोणाला मानसिक आजार असणं, किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी पूर्वी मानसिक आजार असणं, किंवा तुम्हाला फॅमिली, फ्रेंड्स म्हणजे मित्रपरिवार असा काही सपोर्ट नसणं, किंवा तुमची प्रेग्नन्सी अगदी लवकर किंवा अल्पवयीन अवस्थेत झाली असेल, तर अशा वेळी तुम्ही जास्ती काळजी घेऊन पोस्टपार्टम डिप्रेशन घडायच्या आधीच डॉक्टरांना भेटलं पाहिजे, किंवा डॉक्टरांशी बाळाला घेऊन हॉस्पिटलमधनं निघायच्या आधीच हे डिस्कशन केलं पाहिजे. पण जर समजा अशा काही कंडिशन्स तुमच्यात नसतील, तर मग नक्कीच हे लक्षात घ्या, की तुम्हाला जर 2 आठवडे किंवा त्याच्यावरती खूप निराशा किंवा दुःख जाणवत असेल, एकटेपणा किंवा अगदी काही सुचेनासं होत असेल, तर मग नक्की डॉक्टरांना जाऊन भेटा. आणि भेटताय त्याच्या आधी सुद्धा स्वतःच्या झोपेची, आहाराची आणि व्यायामाची काळजी घ्यायला लागा. सर्वात पहिला उपचार जो ज्या पोस्टपार्टम डिप्रेशनच्या बायका जर समजा आपण 10 धरल्या, त्यातल्या 8 ते 9 बायकांवर चालेल असा उपचार म्हणजे थेरपी. थेरपी म्हणजेच सायकॉलॉजिस्ट किंवा कुठल्याही मानसिक स्पेशलिस्टकडे जर आपण गेलात, तर त्यांच्याशी जाऊन त्यांच्याबरोबर बोलून या छोट्या-छोट्या गोष्टी शिकणं, ज्याने आपलं डिप्रेशन कमी होईल किंवा आपण जास्त काळजी घेऊ शकू स्वतःची आणि बाळाची. त्या थेरपी सोबत डॉक्टर्स तुम्हाला अशी छोटी औषधं सुद्धा देऊ शकतात, ज्या औषधांनी तुमच्यावरती कायमचा परिणाम अजिबात होत नाही, पण तुमच्या मानसिक स्थितीत सुधार होतो. अनेक वेळा आई-वडील, नातेवाईक असे मेडिसिन्स घ्यायला तयार होत नाहीत. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की तुमचं शरीर ह्याच्यावर अवलंबून राहत नाही आणि तुमचं पोस्टपार्टम डिप्रेशन गेल्यावरती ही औषधं कमी-कमी करता येतात. सर्वात सोपी जी मेडिसिन्स असतात त्यांना अँटी डिप्रेसंट्स असं म्हणतात. अँटी डिप्रेसंट्स यांनी ते सिम्प्टम्स कमी होतात. पोस्टपार्टम डिप्रेशनच्या खुणा कमी होतात. त्यातनं सर्वात महत्वाची गोष्ट ही असते, की समजा एखादी आई ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान करत असेल आणि तिला आधी डिप्रेशन होऊन गेलं असेल, तर आधीची औषधं आत्ता चालतील असं नाही. तिला अशीच औषधं द्यायला लागतात, जी जर तिच्या दुधातनं तिच्या बाळाकडे गेली, तर सेफ असतील बाळासाठी. त्यामुळे जर तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन जाणवत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवूनच अशी औषधं द्या, किंवा तुम्हाला तात्पुरतं स्तनपान बंद करायचा विचार करावा लागेल, जर तुम्हाला पूर्वीचीच औषधं घ्यायची असतील तर. अगदी वाईट केसेसमध्ये म्हणजे त्या 10 पोस्टपार्टम डिप्रेशनच्या बायकांपैकी एक पोस्टपार्टम सायकोसिसची जी बाई असते, जिला रौद्र रूप होत असतं, त्या बाईला ई-सी-टी किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी सुद्धा द्यावी लागू शकते. अशा बायका ज्यांना स्वतःच्या किंवा स्वतःच्या बाळाच्या जीवाला हानी करायची असते, ज्या सुइसाईड किंवा आत्महत्या करायचे प्रयत्न करू शकत असतात, त्या बायकांना इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी द्यायला लागते. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजेच तुमच्या मेंदूच्या 2 बाजूंना 2 इलेक्ट्रोड्स ठेवून तुम्हाला कन्व्हल्सिव्ह थेरपी दिली जाते. ही अतिशय सेफ थेरपी असते. ही अतिशय अप्रूव्ड किंवा बघितलेली, काम करते अशी थेरपी असते आणि ही थेरपी घ्यायला तुम्हाला त्या पेशंटला किंवा आईला
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. ह्याचे लॉंग टर्म काहीही साईड इफेक्ट्स नसतात. या सगळ्या ट्रीटमेंट्स एका व्यक्तीवर वापरल्या जातीलच असं नाही, सोबत वापरल्या जातील असं सुद्धा नाही. काही सगळ्यांना पहिल्या 2 ट्रीटमेंट सुद्धा लागतील असं नाही. डॉक्टर तुमची प्रगती बघून ठरवतात की ही ट्रीटमेंट किती आणि केवढी द्यायची आहे. नवीन आयांना नाहीच तर नवीन वडिलांना सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन असू शकतं. पोस्टपार्टम डिप्रेशनचे तर शारीरिक नाही तर मानसिक किंवा ऍडजस्टमेंट रिलेटेड कारणं सुद्धा असतात. त्यातनंच कमी झोप मिळणं, नवीन बाळाशी ऍडजस्ट होणं, स्वतःच्या बायकोशी किंवा पार्टनरशी बदललेली रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टींची अनेक वेळा नवीन वडिलांना ऍडजस्ट व्हायला त्रास होतो आणि त्यांच्यावरती मानसिक, शारीरिक नाही तर आर्थिक भार सुद्धा वाढतो. त्याच्यामुळे नवीन वडिलांना सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकतं. नवीन वडील ज्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन होईल, ह्यांचं प्रमाण अगदी छोटं असलं तरीही सतत चिडचिडेपणा, बाळाशी बॉन्ड न करता येणं, स्वतःच्या पत्नीपासून किंवा पार्टनरपासून दुरावा जाणवणं, ही सगळी वडिलांमधनं पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं असतात. तर जसं आपण स्त्रियांसाठी म्हणतो, बाळाशी इमोशनल कनेक्शन न करता येणं, बाळाशी खेळता न येणं किंवा ती माया नाही जाणवणं जी आपण दुसऱ्यांमध्ये पाहिले. जर तुम्हाला वडिलांमध्ये सुद्धा अशी काही कारणं किंवा अशी सिम्पटम्स जाणवली, तर त्यांनी नक्की डॉक्टरांचा किंवा थेरपिस्टचा सल्ला घेतलाच पाहिजे. पोस्टपार्टम डिप्रेशनचे परिणाम 2 लोकांवरती बघता येतात. एक तर आई किंवा वडिलांवरती म्हणजेच पालकावरती आणि दुसरे की लहान बाळावरती. हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की बाळाला तुम्ही जन्म दिलेला असो वा नसो, नवीन बाळाशी ऍडजस्ट होताना तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकतं. तर जर तुम्ही अशी आई असाल ज्यांनी बाळाला सरोगसी किंवा अडॉप्शनच्या द्वारा जन्म दिलेला आहे किंवा घरी आणलं आहे, तरीही तुम्ही आई किंवा वडील तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकतं. हे नॉर्मल आहे आणि ह्याच्यात तुमची काहीच चूक नाही आहे. सर्वात पहिले हे लक्षात घ्यायला हवं की आईवरती बरेच परिणाम होऊ शकतात. तिला एनर्जी कमी जाणवू शकते किंवा सारखा थकवा जाणवू शकतो. तिला बाळाच्या किंवा स्वतःवरती फोकस करता येऊ शकणार नाही. जर तीच बाई जाऊन जॉब जॉईन करत असेल किंवा परत काम सुरू करत असेल, तर त्या कामातही काही व्यवस्थित काम करू शकत नाही. मूडीनेस किंवा सारखं वर खाली मूड जाणवणं, बाळाची अजिबात काळजी घेऊ न शकणं, स्वतःच्या किंवा बाळाच्या आयुष्याला हानी पोहोचवणं, जीवाला हानी पोहोचवणं, हे सगळे न ट्रीट केलेल्या पोस्टपार्टम डिप्रेशनचे इफेक्ट्स असतात. तर बाळात ह्यात काय होऊ शकतं? बाळांना बोलायला किंवा लँग्वेज डेव्हलपमेंटला उशीर होऊ शकतो. आई आणि बाळातलं बॉन्डिंग अजिबात तयार होऊ शकत नाही. बाळाला लर्निंग प्रॉब्लेम्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी शिकायला सुद्धा अडथळे जाणवू शकतात. बाळं सुद्धा जास्ती रडू शकतात किंवा चिडचिडेपणा करू शकतात. रिसर्चद्वारा असं सुद्धा लक्षात आलेलं आहे डॉक्टर्सना, की जर आईला खूप वेळ असं पोस्टपार्टम डिप्रेशन असेल, ज्याची ट्रीटमेंट झाली नाही आहे, तर मग बाळांना छोटी उंची किंवा लठ्ठपणाचं जास्ती प्रमाण लहान बाळांमध्ये, लहान मुलांमध्ये हे जाणवून येतं, जे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त नाही. किंवा लहान मुलांना असं सुद्धा जाणवू शकतं, की शाळेत ऍडजस्टमेंट होत नाही आहे, जास्ती स्ट्रेस होत आहे किंवा इतर सोशल सिच्युएशन्स जसं की मित्र-मैत्रिणींबरोबर राहणं, परिवाराबरोबर राहणं, ह्यात ऍडजस्टमेंट जमत नाही आहे. हे सगळे इफेक्ट्स आई आणि बाळा या दोघांमध्ये दिसू शकतात. हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे, की तुम्हाला जर 2 मुलं असतील, तर त्या मोठ्या मुलामध्ये सुद्धा हे सगळे परिणाम पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे जाणवू शकतात. त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्वाचं आहे. पोस्टपार्टम डिप्रेशन हे पूर्णपणे रोखता येणं हे आपल्या शक्यतेत नसतं. तर काय लक्षात घ्यायचं गरजेचं आहे, की नवीन आई ही खूप बदलांमधनं जात असते. अशा वेळी तिला जास्तीत जास्त आधार, जास्तीत जास्त सपोर्ट मित्रपरिवाराद्वारा जर तिला गेला, तर तिला पोस्टपार्टम डिप्रेशनची शक्यता कमी होते. सोप्या गोष्टी अशा, की आईला जर घरच्या इतर कामांमध्ये मदत मिळाली, पूर्ण झोप मिळाली, चांगला आहार मिळाला, तर तिची मानसिक स्थिती चांगली होते. जुन्या रूढींप्रमाणे जर तुम्ही आयांना एका बंद अंधाऱ्या खोलीत ठेवलत, तर ह्या गोष्टीची शक्यता नक्की वाढते.
जसं की बाळांना आपण कोवळ्या उन्हात ठेवतो, तसंच आईला सुद्धा सूर्यप्रकाश किंवा व्हिटॅमिन डी ह्याच्या सप्लाय मिळाला पाहिजे. ह्याने तिची मानसिक स्थिती सुधारते. तर आईला थोडं स्वच्छ हवेचं, थोडासा हलका व्यायाम या सगळ्या गोष्टींचा जर सपोर्ट मिळाला, तरी सुद्धा तिची मानसिक स्थिती बरी होते. खूप पथ्य न पाळता नेहमीसारखा आहार जर तिला दिला, तरी सुद्धा तिची मानसिक स्थिती इम्प्रूव्ह होते. सर्वात महत्वाचं हे आहे, की दर आईला इतका सपोर्ट जाणवावा, की तिच्या बाळा इतकीच ती सुद्धा तिच्या मित्रपरिवारासाठी महत्वाची आहे. तर पोस्टपार्टम डिप्रेशनची शक्यता खूप कमी होते.